स्वामिनी यादव हिचे MBBS परीक्षेत उज्ज्वल यश. जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांची कन्या स्वामिनी यादव हिने MBBSच्या अंतिम परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे यादव आणि चव्हाण कुटुंबियांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण असून संपूर्ण जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वामिनी यादव ही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आणि ज्येष्ठ संचालिका स्मिताताई चव्हाण यांची नात असून लहानपणापासूनच तिला अभ्यासाची आवड आणि उच्च ध्येयाची जाणीव होती. 8वी इयत्तेत असतानाच डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. तिचे माध्यमिक शिक्षण परशुराम ताला चिपळूण येथील SPM शाळेत झाले. 10वीच्या शालांत परीक्षेत तिने 90.20% गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तिने चिपळूणमधील DBJ महाविद्यालयाची निवड केली. 12वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवत तिने आपल्या यशाचा आलेख अधिक उंचावत ठेवला. 12वीतील उत्कृष्ट यशाच्या जोरावर तिला कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने MBBSच्या अंतिम परीक्षेतही उल्लेखनीय यश मिळवत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. माझ्या या यशात माझ्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळेच मी हे यश गाठू शकले. याचा मला अभिमान वाटतो, अशी भावनिक प्रतिक्रिया स्वामिनी हिने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यापुढे मास्टर्स करण्याचे आपले ध्येय आहे, असेही तिने स्पष्ट केले. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.